बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 15. रुक्मिणीनं पाटलांना जेवण वाढून दिलं. आशाला थोडं भरवलं. तिनंही खाल्लं व डबे पिशवीत भरून ठेवले. तिच्या मते मुलं शांताच्या माहेरात सुरक्षित आहेत व आत्ता आशाला बरं वाटलं की झालं, म्हणून ती काही प्रमाणात का असेना निर्धास्त झाली. मनावरचा प्रचंड ताण हळूहळू सैल होत गेला. तरी पण लकवा मारले आपल्या लेकीच्या भविष्याची चिंता तिचं काळीच पोखरत होती. रकमे, 2 दिवस एका जागेला बसून बसून पाय आखडून आल्यात माझं. मी बिजरा गावाकडे जाऊन शात घर बघून येतो. आशाकाला गोळ्या औषधं द्यायला डॉक्टर साहेब आहेतच की. जेवण आटोपल्यावर पाटील रुक्मिणीला बोलले, फक्त आमच्याच गावाकडे जाऊन घरदार बघून यायचं. शांताच्या माहेरला जाऊन जर पोरासनी मारल्या बिरल्या असा तर मी गावाकडे जाऊन भावीत उडी टाकून जीवन देतो की नाही बघा. एक निस्तार आलोय तेवढं पुरं, आणि दुसरं निस्तरायला माझ्या अंगात बळ उरायला नाही आता. पाटलाने गावी जातो म्हटलेलं ऐकून रुक्मिणीच्या काळजात धस्स झालं. म्हणून घाबरून ती पटकन व थोडंसं रागानंच त्यांना असं बोलली, अगं मी तिकडं जाईत नाही, फक्त आमच्याच गावाकडे जाऊन येतो. भाऊजी, जर काहींनी पोरासनी मारलेलं मला कळलं तर मी काय जगत नाही. मी जीवच देतो की नाही बघा. नंतर शामरावाकडे पाहत ती बोलली, आबा, आता झालेलं होऊन गेलं. मारून तरी काय उपयोग होणार आहे. त्यासनी मारशी बिरशीला तर भिवून तिथनं बी कुठं तरी पळून जातील ते. तेवढ्यात आशानं पण घोगऱ्या आवाजात जड जिभेनं अडकळत पाटलांना सांगितलं, मी नाही लेकी त्या गावाला जाईत, फक्त आमच्याच गावाकडे जाऊन येतो. पाटील आशाच्या डोक्यावर हात फिरवीत बोलले, वहिनी, दादा गावाकडे येतो म्हणते तर येऊ दे की. एका जाग्याला बसून कट्टाळा असेल. मी आहे की संकट. दादाला मी त्या गावाला जाऊ देत नाही. शामराव, मग ठीक आहे. तर खरं पोरासनी मारलेल्याचं समजलं तर मी काय जित्ती राहीत नाही. अगोदर सांगून ठेवते. नाही घे अक्का, मी त्यासने आमच्या गावाकडे नेहीत. तू काय बी काळजी करू नकोस. शांताच्या भावानं पण रुक्मिणीला समजावून सांगितलं. ती शांत झाली. गावाकडे जाऊन सांज करून परत येतो. तो पतोर माझ्या पोरीची काळजी घ्यावा. नंतर पाटलांनी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना असं सांगितलं व तिघही गाडीतनं गावाकडे आले. गाडी इथंच उभी कर, घराकडे जाऊ नकोस. घराजवळ पोचताच पाटील सुभाषला बोलले. ते गाडीतनं उतरल्यावर रस्त्याच्या कडेला असल्या चिंचेच्या झाडाखाली सुभाषनं व्यवस्थित गाडी उभी केली. तिघही घरात गेले. पाटलांना पाहता शांता व्हा म्हणून रडू लागली. शांता, रडू नकोस, गप गप. पोरं कुठं बी जाईत नाहीत. कुठनं बी झालं तरी त्यासनी आम्ही हुडकून आणतो. या व्यतिरिक्त सद्यस्थितीत तरी पाटील शांताला काहीही समजावू सांगू शकत नव्हते. महादेवनं पण आपल्या खोबीप्रमाणे तिला समजावलं. महादेवनं व गंगारामनं गवताचे भारे आणून शामरावच्या घरात टाकले होते व ते त्यांची वाट पाहत तिथंच बसून होते. भाऊजी, मी परत भेटायला येतो. माझी काय गरज लागलीस तर मला कळवा, असं शांताच्या भावानं पाटलानं व शामरावाला सांगितलं. कारण कालपासून तो स्वतःचं घरदार सोडून इथंच राहिला होता. त्याच्याही घरात जनावरं होती, त्यांचंही चारा पाणी बघायचं होतं. म्हणून तो आईला अक्काजवळ ठेवून मोदगावला जायला निघाला. मोदगाव इथनं फार लांब होतं आणि आता उन्हं पण तापू लागली होती. म्हणून शामरावानं त्याला त्याच्या गावाला नेऊन सोडून यायला सुभाषला सांगितलं. तो गाडीत बसला व आपल्या गावी निघून गेला.
सकाळी लवकरच जाऊन सगळ्या सहकाऱ्यांना विहिरीतलं पाणी आटवण्यास सांगितलेलं. श्यामरावनं आपल्या दादाला सांगितलं. त्याप्रमाणे ते शेतात पोहोचले. विहिरीवर 2-2 इंजिनं चालू होती. श्रीपती, नारायण, तुकाराम व भाऊ रेडेकर पाणी आटण्याची वाट पाहत विहिरीच्या काठावर बसले होते. त्यांचे प्रयत्न पाहून श्यामरावला व पाटलांना खूप बरं वाटलं. काही वेळानंतर सगळं पाणी आटलं. लगेचच श्रीपतीनं आणि भाऊ रेडेकरनं इंजिनं बंद केली. एक एक करीत सर्वांनी पायऱ्या उतरून विहिरीचा तळ गाठला. तळाला सगळा चिखलच चिखल होता. काळा काळा चिखल. उरलेलं पाणी एका खोलगट भागात साठलं होतं. त्या पाण्यात लहान मोठ्या मासळ्या व खेकडे जीव वाचवण्यासाठी तळमळत होते. त्या चिखलात रुतून बसला संजय कुठं दिसतोय का ते त्यांनी सर्वत्र नजर टाकून पाहिलं, पण तो दिसला नाही. जिथं रमेश गाळात अडकला होता, खास करून तिथं श्यामरावनं लक्षपूर्वक पाहिलं. तिथं तर ओप्यातली माती गळून पडून चिखलाचा ढीग तयार झाला होता. त्याच काळ्या मातीच्या चिकट गाळात रमेश अडकला होता. श्यामरावनं तसं सर्वांना सांगितलं. सगळेच पुन्हा दुःखी झाले. आपण 5-6 वर्षे विहिरीतला गाळ काढलेला नाही ही मोठी चूक दोघा भावांच्या लक्षात आली. संजय बुडायला नाही अशी श्यामरावला खात्री होतीच, पण सगळं पाणी आटवून पाहिल्यानंतर मात्र त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला. पुन्हा एकदा सर्वांनी विहिरीच्या तळभर नजर फिरवली. संजय जर गाळात अडकला असता तर त्याच्या शरीराचा एखादा तरी भाग चिखलाच्या वरती दिसला असता, पण तसं काहीच दिसलं नाही. खात्री पटल्यावर सर्वजण वरती आले. पाटलांनी व श्यामरावनं भाऊचे आभार मानले. पाटील, आणि कसली मदत लागलीच तर मला सांगा, असं म्हणत भाऊनं उंबराच्या झाडाला बांधलेले बैल सोडून इंजिन गाड्याला झुपले व गाडा घेऊन तो परत त्याच्या शेताकडे निघून गेला. बाकी सगळेजण चालत चालत घरी आले. बाब्या भावीत बुडायला नाही, आम्ही सगळं पाणी आटवून बघितलं. घरात आल्या आल्या श्यामरावनं शांताला सांगितलं. संजय बुडाला नाही ही चांगली बातमी होती. तो पाण्यात बुडाला नाही म्हटल्यावर घाबरून दोघं मिळून कुठंतरी पळून गेलेत याची सर्वांना खात्री झाली. पण ते कुठं गेलेत याचा पत्ता लागत नव्हता, म्हणून अगोदरपासून शांताचा जीव टांगणीला लागला होता. महादेव, गंगाराम, नारायण, तुकाराम आपापल्या घरी जाऊन जेवून परत आले. शारूबाई येऊन बसली होती. पोरं कुठं गेले असतील याची चर्चा करीत बसले होते. तेवढ्यात परवा दिवशी आशाला पाहायला आलेला मांगुरवाडीचा विलास सावंताचा चुलता श्रीपती बरोबर श्यामरावाच्या घरात आला. खरं तर तो रामरावांच्या घरात जाण्यासाठी आला होता, पण त्यांच्या दाराला कुलूप लावलं पाहून तो नानाशेठच्या हॉटेलकडे चौकशी करण्यासाठी जात होता. जेवून श्यामरावच्या घराकडे परत येणाऱ्या श्रीपतीनं त्याला ओळखलं. तो त्याला स्वतः बरोबर घेऊन श्यामरावाच्या घरात आला. त्याला आलेलं पाहून सर्वांच्या मनात गलबललं. सर्वजण एकदम शांत झाले. पाटलांसह सर्वांनी धीरगंभीर चेहऱ्यानं त्याला हात जोडले. पाहुण्याला पण सर्वांना नमस्कार बोलत हात जोडले. पाहुण्याला पाहता शांता डोळ्यांना पदर लावून तोंडात आवाज न काढता रडतच उठून जेवण घरात गेले. पाठोपाठ तिची आई व शारूबाई आत गेल्या. महादेवनं पडलेल्या चेहऱ्यानं पाहुण्याला बसायला खुर्ची दिली. शारूबाईनं उदास चेहऱ्यानं त्याला पाणी आणून दिलं. खुर्चीत बसून तो पाणी प्यायला. सगळे खाली मान घालून गप्पच बसून राहिलं. कोणी काहीच बोलत नाहीत म्हणून तोच पाटलांकडे पाहत बोलला. पाहुणं, आम्हा सगळ्यांनी तुमची पोरगी पसंत आहे हे सांगायला आलोया मी. हे ऐकून पाटलांच्या अंगावर झर्रकन काटा उभा राहिला. त्यांचं मन भरून आलं. पटकन त्यांच्या डोळ्यात अश्रू उतरले. डोक्यावरचा फेटा दोन्ही हाताने पकडून त्यांनी तोंडावर ओढून घेऊन दाबून धरला व श्वास रोखत एक दीर्घ आवंडा गिळला. पाहुण्यांची पसंती ऐकून आतल्या खोलीत बसली शांता मोठ्यानं रडू लागली. पोरगीला नशीब द्यायला आलं होतं, पण दैवाला ते मान्य नव्हतं. दैवानं सगळा खेळच बिघडून टाकला होता. सारा डावच उधळवला होता. त्यात दुसरं मोठं दुःख म्हणजे पोरं पण त्या दिवसापासून कुठंतरी गायब झाली होती. शारूबाईनं व तिच्या आईनं तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती रडतच राहिली. पाहुण्याबरोबर काय बोलायचं कुणाला काहीच समजेना. सर्वजण खाली माना घालून बसले. जेवण घरातनं शांताच्या रडलेल्याचा आवाज व
बाहेर बसलेले कोणीच आपल्याशी बोलत नाहीत हे पाहून घरात काहीतरी समस्या निर्माण झाली आहे असं पाहुणा समजून गेला. काय झालं आहे हे कळेल या आशेनं त्यानं महादेव गुरवकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. नंतर दुःखी मनानं महादेवानं त्यांना घडलेली घटना सविस्तरपणे सांगितली. अरे मग आता पोरगीला बरं वाटलं ह्या ना? घटना ऐकल्यानंतर पाहुण्यानं काळजीनं विचारलं. महादेव काहीही न सांगता गप्पच बसून राहिला. त्याला पुढं बोलावलं नाही. त्याचं मन भरून आलं, गळा दाटून आला. तो पुढं काहीतरी सांगेल म्हणून पाहुणा त्याच्याकडेच आशेनं पाहू लागला. पोरगीला लकवा मारला हो पाहुणं. महादेवनं पाहुण्याला असं सांगितलं. डोक्यावरच्या टोपीनं डोळे पुसू लागला. महादेव रुक्मिणीला आपल्या बहिणीप्रमाणे मानायचा. सततची त्याची उठ बस त्यांच्याच घरात असायची. पाटील घराण्याशी अगदी घरच्यासारखं नातं त्यानं जोडलं होतं. महादेवनंच पुढाकार घेऊन आशाचं लग्न जुळवायचा प्रयत्न केला होता. आशा अगदी लहानपणापासूनच त्याच्या अंगाखांद्यावर खेळली. ती त्याला महादू मामा म्हणून हाक मारायची. पण आज तीच आशा लकव्यानं अपंग होऊन हॉस्पिटलमध्ये पडून होती. म्हणून महादेव स्वतःचं दुःख आवरू शकला नाही. पाहुणं, लईच वाईट झालं की हो. असं व्हायला नको पाहिजे होतं. खरं दैवाच्या मोहरं कुणाचं काय चालतं या. औषध पाणी करून पोरगीला बरं करून घेवा आणि पोरासनी हुडकून आणा. चलतो मी. आमची काय मदत लागलीच तर आम्हासनी तसं कळवा. दुःखी मनानं पाहुणा पाटलानं तसं बोलला. या वाईट प्रसंगी जास्त बोलणार तरी काय. जेवढं सुचलं तेवढं तो बोलला आणि हात जोडून निघून गेला. आतल्या खोलीत शांता मुसमुसत रडतच होती. शारूबाई पण स्वतःचे डोळे पुसत होती. शांताची आई भरल्या डोळ्याने दोघींकडे पाहत गप्प बसून होती. काही वेळानं पाटलाने स्वतःला सावरलं व डोळे उघडून पाहिलं तर सगळेच खाली माना घालून गप्प बसलेले. मनावर दगड ठेवून त्याने पोरांना पुन्हा शोधायला जाण्याबद्दल त्यांना समजावून सांगितलं. सर्वजण तयार झाले. आई भागूबाई, आमची पोरं गाऊ दे आणि आमच्या पोरगीला बी बरं वाटू देत. आम्ही तुला साडी चोळीचा मानपान करतो. घरातनं बाहेर पडताना महादेवनं ग्रामदेवीला असं गाणं घातलं. सर्वांनी देवीचं रूप डोळ्यांसमोर आणून आस्थेनं हात जोडले व घरातनं बाहेर पडले. सर्वांना नानाशेठच्या हॉटेलजवळ थांबून पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक असलेल्या काटे सरांची भेट घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसकडे गेले. सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी 2 मिनिटांचं मौन पाळून रमेशला श्रद्धांजली वाहिली होती. काटे सरांनी पाटलांना अगदी अदबीनं ऑफिसमध्ये बोलावलं. पाटलांनी घडलेला प्रकार सरांना थोडक्यात सांगितला. काटे सर परगावी राहत असल्यामुळं त्यांना या प्रकरणाची पूर्ण माहिती आज सकाळी समजली होती. अशाबद्दल ऐकून तर त्यांना फारच वाईट वाटलं. पण संजय व उमेश या प्रसंगानंतर कुठे गेले ते अजून घरी आलेले नाहीत याबद्दल त्यांना भीतीयुक्त आश्चर्य वाटलं. प्रत्येक वर्गावरील वर्ग शिक्षकांना सांगून वर्गातल्या सर्व मुलांजवळ संजयची व उमेशची चौकशी करतो असं आश्वासन सरांनी त्यांना दिलं. पाटलांनी त्यांचे आभार मानले व हात जोडून तिथनं निघून गेले. पाटील आल्यावर नाना शेठनं सर्वांना चहा पाजला. चहा पिऊन सर्वांनी शेताची वाट धरली. शेतात पोचल्यावर पुन्हा एकदा सगळा शिवार पिंजून काढू लागले. शेतात काम करणाऱ्या सर्वांकडं त्यांची चौकशी केली. पुन्हा सगळी गुऱ्हाळं पालती घातली. मनात शंका नको म्हणून शिवारातल्या सगळ्या विहिरींच्या पायऱ्यावरनं खाली उतरून पाहिलं. पण संजयचा व उमेशचा सुगावा काही लागलाच नाही. शेवटी थकून भागून नाईलाजानं सर्वजण गावाकडे आले. शांताच्या भावाला त्याच्या गावी सोडून येऊन सुभाष चिंचेच्या झाडाखाली गाडी उभी करून गाडीत आडवा झाला होता. त्याला पाटलाने उठवलं व सर्वजण गाडीत बसले. काल जाऊन चौकशी केल्या 4ही गावात जाऊन पुन्हा सगळ्यांकडे त्यांची चौकशी केली. पण त्यांचा सुगावा काही लागलाच नाही. आता सगळाच नाईलाज झाला. शेवटी जर पोरांची कुठं कुणकुण लागली तर ताबडतोब आम्हासनं कळवा असं प्रत्येक गावच्या सरपंचांना पाटलांनी सांगितलं. संध्याकाळ झाली होती. गावाकडे न जाता गाडी सरळ नवसारी गावाच्या पोलीस ठाण्याकडे घेऊन गेले. पाटलांना पाहून यमेवाडीचे पोलीस पाटील आले म्हणून सर्व पोलीस आश्चर्यचकित झाले. कारण पाटील पोलीस ठाण्यात कधीच जात नव्हते.
अर्थात त्यांना पोलीस ठाण्यात जायची कधी गरजच भासली नव्हती. पण आता वेळच अशी होती की त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागणार होती. सर्व पोलिसांकडे गंभीरपणे पाहत व त्यांना हात जोडत ते इन्स्पेक्टर साहेबांजवळ गेले. त्यांना पोलीस ठाण्यात आलेलं पाहून इन्स्पेक्टर साहेब पण चकित झाले. त्यांना नमस्कार करून पाटलाने घडलेली सर्व हकीकत सांगितली. साहेबांनी स्वतः त्यांची तक्रार लिहून घेतली व या प्रकरणात जातीनं लक्ष घालतो असं आश्वासन दिलं आणि उद्या सकाळी 10 वाजताच्या दरम्यान येऊन तुमच्या गावापासूनच चौकशीला सुरुवात करतो असं सांगितलं. गावात येईपर्यंत दिवस मावळून गेला होता. हॉस्पिटलला जाण्यासाठी परत ये असं सुभाषला पाटलांनी सांगितलं. दिवसभर फिरून त्रासलेले सर्व सहकारी पाटलांचा निरोप घेऊन आपापल्या घरी गेले. पाटील बंधूसोबत पोरं नसलेली पाहून शांतानं रडण्याचा सूर लावला. दिवसभरात केलेले सगळे प्रयत्न शामरावनं तिला शांतपणे समजावून सांगितले. पोलीस ठाण्यात जाऊन पोरं हरवलेल्याची केलेली तक्रार व उद्या येऊन पोलीस चौकशी करणार असल्याचं पण तिला समजावून सांगितलं. मदतीला आलेल्या संगीतानं व सुनीतानं पण तिला समजावलं व शांत केलं. नंतर दोघींनी मिळून त्यांना चहा करून दिला व जेवणाच्या तयारीला लागल्या. तासाभरात सर्व जेवण तयार झालं. सगळ्यांना जेवायला वाढून हॉस्पिटलचे डबे भरून पिशवीत घालून ठेवले व त्या आपापल्या घरी निघून गेल्या. जेवण आटोपल्यावर पाटील सुभाष बरोबर गाडीत बसून निघून गेले. माझी पोरगी हॉस्पिटलात असपर्यंत तुझी गाडी आमच्याकडेच राहू दे. तुझं जे काय पैसे होतील ते मी तुला एकदम देतो. हॉस्पिटलच्या आवारात पोचल्यावर गाडीतनं उतरता उतरता पाटलांनी सुभाषला असं सांगितलं. गाडीची पुढेही गरज लागणार म्हणून ते असं बोलले व त्याला तिथंच रात्रभर थांबायला सांगितलं. आता कशी आहे माझी पोरगी? आत गेल्यानंतर पाटलांनी पिशवी रुक्मिणीसमोर ठेवली व आशाजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत असे बोलले. आबा, मी बरी आहे. जिभेवर जोर देत आशा बोलली. बोलताना स्नायूंवर जोर पडून कष्टानं शब्द बाहेर पडत होते. लकवा मारलेला तिच्या उजव्या अंगाचा भाग म्हणावा तसा औषधांना प्रतिसाद देत नव्हता. रक्तवाहिन्यांमधला रक्तप्रवाह खंडित झाला होता. रुक्मिणी दोन्ही वेळेला तेल लावून तिच्या हातपायांना मालिश करीत होती. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ती आशाच्या हाताला पकडून हळूहळू तिला चालवायचा प्रयत्न करीत होती. पण उजव्या बाजूमध्ये रक्त खेळत नसल्यामुळे तिच्या अंगाच्या त्या बाजूत जीव नसल्यासारखा झाला होता. उजवा पाय उचलत नव्हता. जमिनीला घासत येत होता. उजवा हात लोंबत होता. नीतीचा खेळ कसा अनाकरणीय होता. ज्या हातांच्या आधारानं आशा बालपणी चालायला शिकली होती त्याच हातांच्या आधारानं ऐन तरुणपणात सुद्धा पावलं टाकायचा प्रयत्न करीत होती. तुम्ही पोरांकडे जायला नव्हत्यासा ना? पाटलाने आशाची विचारपूस केल्यास रुक्मिणीनं त्यांच्यावर नजर रोखून विचारलं. मी त्या गावाला जाईत नाही म्हणून माझ्या पोरला सांगितलं. या म्हटल्यावर मी कशाला जाऊ तिकडे? ह्यो डबा घे आणि पहिलं माझ्या पोरला जेवण चारीव. मी जेवून आलो, या मला देऊ नकोस. पाटील जरा मोठ्यानंच बोलले. रुक्मिणीनं काही न बोलता जेवणाचा डबा उघडला व आशाला थोडं जेवण भरवलं. तिनं स्वतःही थोडं खाल्लं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.